आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब संतापलेले आहेत। शव ताब्यात घेण्यास नकार दिलाय। न्याय मिळेपर्यंत शव न उचलण्याचा कुटुंबाने इशारा दिलेला आहे। जमिनीत फेरफार झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील परमेश्वर मेश्राम या केरोडा गावातील शेतकऱ्याने जमीन फेरफार प्रकरणी विष प्राशन केलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास 24 तासांनंतर देखील नकार दिला आहे। शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे खासदार प्रतिभाताई धानोरकर हे आता नुकतेच काही दिवसापूर्वी रस्त्यावर उतरले। त्यानंतर त्यांच्याच कुटुंबाच्या माध्यमातून एका शेतकरी कुटुंबाचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी त्या शेतकऱ्याने आत्महत्या देखील केली आणि या आत्महत्या प्रकरणामध्ये म्हणजे एक तहसीलदार आणि नायब तहसीलदार आहे तो देखील सस्पेंड झाला। या अनुषंगाने आपण थेट त्या कुटुंबाकडून जाणून घेऊ नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस आणि आपण त्याच्यावर काय झालं होतं आणि तुमची शेती कोणी घेतली होती आणि आता काय? आमची शेती बालूभाऊ धानोरकरने माझ्या नवऱ्याला फसवून घेतली होती, पण त्यांचे आम्हाला काही पैसे बी मिळाले नाही, काही नाही। चेक दिले होते ते चेक बी बाउन्स झाले। आणि प्रतिभाताई धानोरकर बी आता बोलत होते आमच्या बरं, जेव्हा माझ्या घरच्यांनी विष घेतलं होतं तेव्हा, की तुम्हाला जमीन मी बक्षीस म्हणून देणार, पण मला जमीन बक्षीस म्हणून नाही पाहिजे सर। मला माझ्या जमिनीचा आताचा जो रेट आहे त्या भावाने मला पैसा तरी द्यावा, नाही तर मग माझ्या नावाने 7/12 फेरफार आणि पोलीस प्रोटेक्शन कब्जा हे मिळवून द्यावं। जेव्हा आमच्या मागण्या पुऱ्या होईल तेव्हाच आम्ही डेडबॉडी उचलू। ज्या माणसानं आपल्या प्रॉपर्टीसाठी आपल्या हक्कासाठी जीव दिला त्या माणसाला आम्ही असंच नाही सोडणार आहे। 8.5 एकर शेती आहे। सर्वे नंबर 96 आणि 98 हा बाळूभाऊ धानोरकर यांच्या अंडर मध्ये आहे। 86 आणि 87 हे चंद्रमणी शेंडे यांच्या अंडर मध्ये आहे। आता शेती आमच्या कब्जामध्ये नाहीये, ती शेती चंद्रमणी शेंडे यांच्या कब्जामध्ये 3 एकर आहे आणि बाळूभाऊ धानोरकर यांच्या कब्जामध्ये 5.5 एकर आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी। परमेश्वर मेश्राम यांच्या बाबतीमध्ये माहिती झालं की त्यांचं दुःखद निधन झालं। खरंच खूप दुःख झालं, परंतु परमेश्वर मेश्रामशी माझा कोणताही संबंध नाही किंवा त्यांच्याशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही। मी त्यांच्याकडून कोणतीही जमीन खरेदी केलेली नाही। परमेश्वर मेश्रामची कोणतीही माझ्या विरोधात केस चालू नाही। त्यांनी 2 शेताबद्दल आरोप केलेला आहे, कोणीतरी एक शेंडे आणि धानोरकर। मी सांगितलं की माझी केस चालू असल्यामुळे माझ्या फेरफारचा किंवा मी त्यांच्याकडून कोणतीही जमीन खरेदी न केल्यामुळे त्याचा फेरफारचा विषयच येत नाही। तर ते कोणत्या फेरफारबद्दल बोलत होते याच्याबद्दल मला माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।